ठाकरे मातोश्रीचा एक भाग हा राज ठाकरे यांना देणार का असा सवाल राणेंनी केलाय। दोन भाऊ एकत्र आल्यास काही होणार नाही असंही राणे म्हणाले। उद्धव ठाकरे राज ठाकरेंना पक्षामध्ये घेणार नाहीत असं नारायण राणेंनी म्हटलंय। राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत। पक्षात असताना शिवसेनेत असताना त्यांनी एवढं छळलंय राज ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली। सोडताना मी होतो त्यांच्यासोबत, ते एवढे व्यथित झाले होते, त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केलं। दोन भाऊ एकत्र या आणि अजून काय करा म्हणा, त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का, एवढं प्रेम होतू जाते तर ते कधीच म्हणू शकत नाही। राजनी शिवसेनेत यावं काय यांचं अस्तित्व राहणार नाही ना। राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य। त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार, पहिले तो थे ना कुछ फरक नाहीये काय स्वतःच अस्तित्व आहे। एकतर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास 48 वर्षात जे मिळवलं याने 2.5 वर्षात शिवसेना साफ करून टाकली। त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही। शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे आहे? ही डुप्लिकेट आहे, ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी जाहीर भाषणामधून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध केला जातोय अशी टीका फडणवीसांनी केली। यावर GR काढण्याची हौस असलेल्या फडणवीसांनी एक GR काढून इंटरनॅशनल शाळा बंद कराव्यात असा पलटवार राऊतांनी केला। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो। इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे, पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। या ठिकाणी समिती तयार केली आहे, कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ। मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे। मग त्या तुमच्या मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा, या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद। एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा। तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे, देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी। आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका। मला असं वाटतं की कोण कुठे शिकतंय आणि CBSE असेल ICSE असेल, इथे ज्या पद्धतीने तिसरी भाषेची सक्ती केली जाते, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय? आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा रद्द करून घेतली, CBSE मध्ये पण ICSE मध्ये पण। मग आमच्या मुख्यमंत्र्यांना का असं वाटत नाही की आपण करावं? इंग्रजी शाळेतच शिकलो पण मराठीवर आमचं पण प्रभुत्वच आहे ना। आम्ही कदाचित त्यांच्या एवढं बोलत नसू, मी शेवटी आव्हाड आहे, ते फडणवीस आहेत, हा फरक आलाच। भाषावरती कोणाचं प्रभुत्व हे शिक्षणाने शाळेत कुठल्या गेल्या ह्याच्याने येत नाही हो। देवेंद्र फडणवीसांनी एक काम केलं पाहिजे ना, महाराष्ट्रामध्ये इंग्रजी अनिवार्य करून टाकली पाहिजे। त्यामुळे कोणावर टीका करण्यापेक्षा तुम्ही जो GR काढला होता तो GR का वापस घेतला, त्याचं उत्तर का देत नाही फडणवीस? त्यामुळे आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्याची टिंगल करणं त्यांनी बंद करावं। असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही। GR मागे घ्यावा लागला, दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही, यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे। त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। आता मराठी आता बोलतो ना, पुळका आलाय, मग मुलांना काय इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं, का शिकवलं?
स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं. शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटाची पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये धाव. ठाकरे गटाकडनं प्रकरण आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून प्रकरण प्रलंबित आहे. लवकर बोर्डावर घ्या अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. यावर 16 जुलैला प्रकरण बोर्डावर येईल आणि त्यावेळी प्रकरण येईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. धनुष्यबाण कुणाचा 16 तारखेला सुनावणी. ठाकरेंचे वकील देवदत्त कामतांनी सुप्रीम कोर्टात स्थानिक निवडणुकांचा हवाला देत धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी केली. स्थानिक निवडणुका पुढच्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी घेण्यात यावी असं देवदत्त कामत म्हणाले. तातडीनं सुनावणीच्या मागणीला शिंदेच्या शिवसेनेनं विरोध केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिंदेच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला. यावर न्यायाधीशांनी 16 जुलैला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती MM सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं सुनावणीचा आदेश दिलाय. 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण चिन्हावरचा दावा मान्य केला होता. यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. आता धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेंचा याकडे लक्ष लागलंय. तर मुंबई तोडण्याच्या मुद्द्यावरून देखील फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. तुमच्यामध्ये किंवा कुणाच्याही बापामध्ये मुंबई तोडण्याची ताकद नाही असं फडणवीस म्हणाले. तर मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव असल्याचं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे. अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील. मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील. तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला म्हणा. मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे, हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस, तेच करतायत. चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना, ही तीच आहे. फडणवीसांना स्वप्नात सुद्धा मुंबई तुटलेली दिसते, कारण त्यांनी तोडायची आहे. त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा. बरोबर ना? त्यांना विचारा, मी म्हणतोय ते बरोबरच आहे. तसं नसतं तर ज्या पद्धतीनं गौतम अडाणीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना, ती घातली नसती. त्या पद्धतीने महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र आलाय, त्यामुळे अगोदरच सरकार हादरलंय आणि हादरल्यामुळेच तो GR रद्द झाला. मराठी माणसाची एकजूट होते, याच्यामुळे राष्ट्रीय पक्ष सगळेच हे भयभीत झाले, त्यांच्या पायाखालची वारूळ सरकली. त्यामुळे आता प्रादेशिक पक्षांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम आपल्याला वेळोवेळी दिसेल. अरे हा तर प्लॅन आहेच ना, हा तर प्लॅन आहेच ना. तुमचे प्रचारक जातात घाटकोपरला आणि म्हणतात की या काय ते बोलले, काहीतरी बोलले ना, मराठी नाही, घाटकोपर गुजराती आहे, घाटकोपरची भाषा गुजराती आहे. उद्या माटुंग्याची भाषा वेगळी बोलतील, बोरिवलीची वेगळी बोलतील, दहसेरची बोलतील. 105 मराठी माणसांनी प्राणाची आहुती देऊन मिळवलेली मुंबई आहे. आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असा आरोप करत राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र दिलं आहे. तर राऊत सातत्यानं बिनबुडाचे आरोप करत असतात. राऊतांच्या आरोपामध्ये तथ्य नाही असं म्हणत सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले आहेत. सुनील शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता स्वतःच्या जमिनीत दगडखाणीचं उत्खनन केलं. त्याबाबत शेळकेंनी सरकारकडे कोणतीही रॉयल्टी भरली नाही. पण सुनील शेळकेंच्या मालकीची खाणीची जमीन MIDCनं संपादित केली. शेळकेंची जमीन औद्योगिक वापरासाठी योग्य नसतानाही संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात शेळकेंना 29 हेक्टर जमीन पर्यायी क्षेत्र म्हणून देण्यात आली. MIDCनं शेळकेंची 73 लाख प्रति एकर भाव असलेली जमीन संपादित केली. त्या बदल्यात 2,50,00,000 प्रति एकर एवढा दर असलेली जमीन शेळकेंना देण्याचा प्रस्ताव. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे
हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली. त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह. का थुकी लावताय का महाराष्ट्राला? बनवत्या शब्द वापरणार नाही, त्यांना आवडत नाही, पण तोच प्रकार आहे. हजारो कोटी रुपये जर अशा पद्धतीने सत्तेत असणारे मंत्री आणि आमदार काढत असतील तर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे. राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे, त्याला लुटण्याची मुभा आहे. त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे. कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीनं आरोप केले, आरोप करून सोडून द्यायचं किंवा चर्चेत राहायचं, हा त्यांचा जर काढला हेतू असेल तर तो हेतू आम्ही हाणून पाडू.